तर नमस्कार मंडळी. तर आज आपल्या कुणालचा बड्डे आहे आणि त्याच्या बड्डे निमित्तानं आज आम्ही ट्रॅक्टर घेणार आहे. तर चला आपण ट्रॅक्टर घ्यायला जाऊ. चला. आणि आता तुम्हाला सगळ्यांना तर समजलंच असेल, आपल्या कुणालचा म्हणजेच आपल्या लखूचा बड्डे आणि त्याच्यासाठीच आता त्याच्या बड्डे निमित्तानं आम्ही ट्रॅक्टर घेणार आहे. आणि ना अशा शुभ मुहूर्तावर आहे ना टाइम करून चालत नाही, म्हणून इकडे पटापट आहे सगळे ना शोरूमला आले होते ट्रॅक्टर घ्यायला. मग इकडे ना विशाल दादा त्यांनी ट्रॅक्टरला हार घालून घेतला आणि काकांनी कुठं सहाय्य करायचे ते करून घेतले. आणि मग काय ट्रॅक्टर आला ना आपल्या हातात. मग ट्रॅक्टरला पहिल्यांदा सगळ्यात आधी सगळ्यांनी ओवाळून घेतलं. आणि मग शेतकऱ्याचं राहतच कोणती पण गोष्ट घेतली की नारळ फोडलाच पाहिजे, आणि तो पण कशावरती ते दगडावरती. मग त्यांनी ट्रॅक्टर पूर्णपणे आमच्या हातात सोपवला होता, म्हणजे चावी बिवी देऊन मस्त असा फोटो वगैरे काढून घेतला कडक मध्ये. आणि मग ते सगळं झालं की मग पार्टी तर होतीच. तर आम्ही काय पार्टी वगैरे केली नाही. फक्त काय वाटले तर पेढे वगैरे वाटले. आणि मग इकडे विशाल दादाने पहिल्यांदा ट्रॅक्टर चालवला आणि म्हणजे शोरूमच्या बाहेर आणला आणि कोणाच्या हातात दिला तर नंतर काकांच्या हातात दिला. आणि खरंच खूप छान वाटतं. कॉंग्रॅच्युलेशन्स तर नक्कीच म्हणा आम्हाला, कारण की आम्ही ट्रॅक्टर घेतलंय. आता काय काकांच्या हातात दिला होता ट्रॅक्टर, कारण काकां तेच घरी आणणार होते. जोपर्यंत काका ट्रॅक्टर घेऊन येत नाही तोपर्यंत आता आम्ही घरी जाणार होतो. आणि मग थोड्या वेळानंतर ट्रॅक्टर पण घरी पोहोचलं. लगेच मोठ-मम्मीने तिने सगळ्यांनी इकडे ओवाळून घेतलं. कारण की आपल्या घरच्या लक्ष्मी खऱ्या तर ह्याच आहे. मग त्यांच्यामुळे ते ओवाळणं तर खरं मेन आहे. आणि स्वप्न सुरू बंगल्याचं ना ही पहिलीच खरेदी होती म्हणजे आपला ट्रॅक्टर आहे. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ट्रॅक्टर कसा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा. धन्यवाद.